पुण्यात भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय। उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झालेले। सगळ्यांना लावलं तर आपण ऐकलं पाहिजे ना। आणि सगळ्यांना धन्यवाद तुमच्यामुळे इथून जाम आहे। थँक्यू सगळ्यांना। तुझं तर असं काय झालं? तुमचा अर्ज मागितला वाढायचं नाही फक्त। हे सोडा स्टँड काढून आता तुम्ही असंच जावं। माझी बॅग आणायला लागणार ती छोटी। तर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झालेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता आणि या विरोधानंतर आता पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भाजपच्या उमेदवार होत्या पूजा मोरे, पण आता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावरती ओढवलेली आहे। आउटपुट तुमच्या राहते माझ्यावर पूजा मोरे आता अर्ज माघारी घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात याकडे देखील लक्ष असेल। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। त्यांच्या विचारांचं परिवर्तन झालंय अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलेली होती। पण स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पूजा मोरे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध होता। सोशल मीडियावर देखील पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या आणि अखेर आता पूजा मोरे यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागलेली आणि त्यानंतर त्यांना प्रचंड अश्रू अनावर झालेत। अक्षरशः रडत रडत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर आता ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर पूजा मोरे यांना अक्षरशः आपले अश्रू अनावर झालेले आहेत। पुण्यातून पूजा मोरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती, पण स्थानिक पदाधिकारी मात्र पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरती नाराज होते आणि त्यामुळे आता पूजा मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला।